सोन्याचा सूळ. एके दिवशी अकबर दरबारात आला. त्यावेळी तो फार गुस्सात होता. त्याला कोणी काहीही विचारले की तो रागातच उत्तर देई. सरदार समजून चुकले की आज बादशहाचे काहीतरी बिनसले आहे, म्हणून दरबाराचे कामकाज पूर्ण होईपर्यंत सर्वजण गप्प बसून राहिले. दरबाराचे कामकाज पूर्ण होताच बिरबलाने अकबरला त्याच्या रागाचे कारण विचारले. अकबर म्हणाला, अरे काय सांगू तुला, माझा जावई एक नंबरचा सैतान आहे. मी रागावू नको तर काय करू? बिरबल म्हणाला, काय झालं ते सांगितलं तर त्यावर काही उपाय होऊ शकेल. अकबर म्हणाला, अरे माझ्या मुलीला भेटून मला 1 वर्ष झालं, पण माझा जावई तिला माझ्याकडे भेटीसाठी सुद्धा पाठवत नाही. बिरबल म्हणाला, यात काय झालं? मी आजच मुलीला घ्यायला एक माणूस पाठवून देतो. अकबर म्हणाला, माणूस तर मी सुद्धा पाठवला होता, पण जावई ऐकतच नाही. मुळात ही जाव्यांची जातच फार वाईट असते. आता तू एक काम कर, मैदानात तू काही सूळ तयार करून घे. आपल्या राज्यातील सर्व जाव्यांना सुळांवर चढवून देऊ. बिरबलने अकबरला खूप समजावले, पण त्याचा राग काही शांत झाला नाही. तो कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. त्यावेळी बिरबलचे त्याच्यासमोर काही एक चालले नाही. अखेरीस त्याने एका मैदानात सूळ तयार करून घेण्याचे काम सुरू केले. सूळ तयार झाले. बिरबल अकबरला मैदानात सूळ दाखवायला घेऊन गेला. सूळ पाहून बादशहाला समाधान वाटले. तो म्हणाला, आता मी माझ्या राज्यातील जाव्यांची नावनिशाणीही राहू देणार नाही. इतक्यात अकबरची नजर एका सोन्याच्या आणि एका चांदीच्या सूळावर पडली. त्याने बिरबलला विचारले, अरे तू हे 2 किमती सूळ कोणासाठी बनवले आहेस? बिरबल म्हणाला, सोन्याचा सूळ आपल्यासाठी आणि चांदीचा सूळ माझ्यासाठी. अकबर विचारात पडला. तो बिरबलला म्हणाला, मी तुला असं करायला कधी सांगितलं होतं? आपल्या दोघांना कुठे सूळावर चढायचं आहे? बिरबल म्हणाला, सरकार, राज्यातील सर्व जाव्यांना आपण सूळावर चढवायला सांगितले आहे. तुम्ही आणि मी सुद्धा कोणाचे तरी जावई आहोत. सर्व जाव्यांना सूळावर चढवायचे असेल तर आपण दोघं बाकी राहू शकत नाही. आपण महाराज आहात, म्हणून आपल्यासाठी सोन्याचा सूळ बनवला आहे, आणि मी तुमचा खास माणूस आहे, म्हणून माझ्यासाठी चांदीचा सूळ बनवला आहे. दोन्ही सूळ कसे सुंदर दिसतात पहा. बिरबलचे बोलणे ऐकून अकबरला आपली चूक समजली. लगेचच त्याने सर्व जाव्यांना सूळांवर चढवायचा आदेश रद्द केला. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.